हलिमकम लक्षयति, हलिमकाचा आम्ही सांगत आहोत, जी लक्षणं सांगत आहोत. 18वा श्लोका अष्टांग हृदय संग्रह 13वा अध्याय निदान स्थान. 18वा श्लोक अष्टांग हृदय 13वा अध्याय 18वा श्लोक निदान स्थान. आता हलिमक आम्ही सांगतोय सगळे सांगत आहेत. हरित शावपी तत्वम पांडुरोगे यदा भवेत. जर जेव्हा पांडुरोगामध्ये ज्यावेळी सप्तमी एक वचन हरित शाव आणि पितत्व येतं, हा भाव येतो. हरित भाव, शाव भाव आणि पितत्व अशा पद्धतीचा भाव येतो, त्यावेळी तो भवेत. वात पित्तात भ्रमतृष्णा, वातपित्तात भ्रमतृष्णा स्त्रीषु अहर्षो मृदुज्वरः. यणसंध्येही वातपित्तापासून भ्रम आणि तृष्णा होते. स्त्रीषु अहर्षो म्हणजे त्याविषयी आकर्षण वाटत नाही. मृदुज्वर हा मंद ज्वर असा असतो. तंद्रा बल अनल भ्रंशो, तंद्रा येते माणसाला आणि बल ताकद आणि अनल म्हणजे अग्नी यांचा भ्रंश होतो. लोडरम तम अलिमकम अलसम चेती शंसती, त्याला लोडर म्हणतात, अलिमक म्हणतात किंवा अलसत्व असं देखील शंसती म्हणजे हे केली जाते, स्तुती केली जाते अशा पद्धतीने त्या आजाराची. अशा पद्धतीने त्या आजाराला म्हटलं जातं अशा पद्धतीने. शंसती म्हणजे म्हटलं जाणं. त्याला प्र उपसर्ग लावला की प्रशंसंती असं म्हणतो. प्रशंसा करतो ज्याला म्हणतो ना, तो प्र उपसर्ग लागलाय. ज्यावेळी आपण एखादी गोष्ट अतिशय चांगल्या पद्धतीने म्हटली जाते त्याला प्रशंसंती असं म्हणतात. आणि सर्वसामान्य जो धातू आहे तो शंसती असा आहे, विधा उपसर्गाचा. सगळे उपसर्गाची मजा आहे. राजते, राजा सिंहासने राजते, राजा सिंहासनावर दिसतो. आणि तो दिसण्याला आपण जर त्याला सुंदर अशा पद्धतीने केलं तर राजा सिंहासने, राजा सिंहासने विराजते, विराजते अशा पद्धतीने ते हे होतं. पुढे पांडुरोगे सती यदा, पांडुरोगामध्ये जेव्हा हरित शाव पितता, हरित शाव पितता अशा पद्धतीच्या गोष्टी दिसतात. भ्रमादयाश्च, भ्रमादी लक्षणं दिसतात. वातपित्तात, वातपित्तापासून अतश्च हलिमकम शंसती, असा तो हलिमक असा होतो. मुनयः इति शेषः, हे मुनींद्वारे सांगितलेलं आहे. तमच्या हलिमकम, त्या हलिमकाला लोडर तथा अलसकम च अचक्षते, त्याला अचक्षते म्हटलं गेलेलं आहे. त्याला अलसक असं म्हटलं गेलेलं आहे. अचक्षते म्हणजे म्हटलं गेलेलं आहे. तेषाम 20वा श्लोक 13वा चॅप्टर. तेषाम पूर्वम उपद्रवः, त्याचे पूर्व जे उपद्रव आहेत. शोफ प्रधान, म्हणजे शोफ प्रधान अशी उपद्रव, तेषाम म्हणजे पांडुरोग, शोफ प्रधान अशी उपद्रव आहेत. कथिताः म्हणजे सांगितले गेलेले आहेत. ते सगळे उपद्रव बहुवचन आहे. भूतकाळ कथिताः जे सांगितले गेलेले आहेत. सह एव अतो निगद्यते, इथे आम्ही इथे सांगत आहोत. किती पांडुरोग निदानम, हा असा पांडुरोग निदान संपला. आता आम्ही शोक सांगत आहोत, सांगताय उपद्रवामधला. तेषाम पांडुरोग प्रकरण, पांडुरोग प्रकरणाचा पूर्वरूपम यदा शोक प्रधान, पूर्वरूपामध्ये
कामला असेल तर हलीम असो. ही काय स्टेज आहे त्या आजाराच्या. ट्रीटमेंट काय खूप अशी बदलेल असं नाही, पण स्टेज आहे. पांडुरोग ज्यावेळी हरितशाव अशा पद्धतीचं होतं आणि ही जी लक्षण दिसतात त्यावेळी त्याला आपण कामला असं लिमक असं म्हणतो. अशा पद्धतीने अतिशय पित्तल असं अन्न खाल्लं अशा पद्धतीचं स्टेज बदलते, ते कामलेकडे जाते अशा पद्धतीने. तेषां पांडुरोग प्रकरणानां खल पूर्वम उपद्रवा यदा शोका प्रधाना गतः, की त्याच्या उपद्रवामध्ये शोक प्रधान सांगितलेला आहे त्या पांडुरोगामध्ये. अतः अस्मात्, की त्या अस्मात् म्हणजे त्या ह्यापासून, हेतो हो त्या हेतूंपासून पंचमी एकवचन, पांडुरोग निदानानंतरम, पांडुरोग निदानानंतरम शोफ एव भण्यते, शोकच सांगितलं जाईल. शोकच सांगत आहोत. न विसर्प, हा विसर्प नाही सांगणार, शोक सांगणार. तर पांडुरोगाच्या उपद्रवामध्ये शोफ आलेला आहे. शोफ प्रधान हा प्रथमो येषाम तम येषाम त एवं कथिता, की शोफ प्रधान जो आहे तो प्रथम येषाम तम एवं कथिता, व म्हणजे कुठे, की कुठे सांगितलंय शोफ प्रथम पांडुरोगामध्ये. शोफ जे आहे निदान, शोफ जे लक्षण आहे ते कुठे सांगितलेलं आहे. व म्हणजे कुठे सांगितलेलं आहे. वचा अर्थ कुत्र, कुठे सांगितलेलं आहे. इह एव, आता आम्ही ते सांगतोय. यथा उक्तम असं सांगितलेलं आहे. शूनाक्षी कुटहा, की डोळ्याचे जे कोपरे आहेत, अक्षिकुट म्हणजे डोळ्याचे जे टोक आहेत त्याला सूज येतं. शून म्हणजे सूज येते इत्यादी असं सांगितलेलं आहे. तथा श्लोक नंबर 14 मध्ये सांगितलेलं आहे. शून नाभी पाद अस्य मेहनम, की नाभीला, पायाला, चेहऱ्याला आणि लिंग प्रदेशी सूज येते असंही सांगितलेलं आहे. अशा 2-3 ठिकाणी सूज त्याला असल्यामुळे आता मी शोक निदान तुम्हाला सांगत आहोत. आता शोक निदानम, आता शोक निदान सांगतोय. पित्त रक्त कफान वायू दुष्टो दुष्टान बहिस्थिता नीत्वा रुद्ध गती तैहि ही कुर्यात त्वग मांसश्रयम् उच्छेद संहतं शोफम तस्माहु निचयात् तथा निचयादतः. ते काय सांगतायत. पित्त रक्त कफान, पित्त रक्त कफान हे सगळं काय झालं, द्वितीय झालं, म्हणजे कर्म आहे ना. पित्त रक्त कफान. वायू प्रथमामध्ये, वायू म्हणजे कर्म आहे, करताय. वायू दुष्टो दुष्टान, वायू दुष्ट होऊन दुष्टान परत द्वितीय आलं, म्हणजे दृष्टी द्वितीय परत कर्म आलं. दुष्टान म्हणजे दुष्टान हे कोणाचं विशेषण आहे, पित्त रक्त कफानचं, बरोबर आहे ना. दुष्टान पित्त रक्त कफान वायू, वाक्य जर करायचं झालं तर वायू दुष्टान पित्त रक्त कफान बहिर्स्थिराः नीत्वा रुद्धगती तैहि, त्यांच्याद्वारे रुद्धगती होऊन कुर्याद त्वग मांस आश्रयम भवेत, असं वाक्य होईल. तर पित्त रक्त कफ यांना घेऊन वायू जो दुष्ट झालेला असा वायू आहे बहिर्शिरामध्ये जातो, नेतो त्यांना. रुद्धगती म्हणजे तिथे रुद्धगती जी झालेली आहे तैहि त्याद्वारे ही कुर्यात त्वग मांस, त्वचा मांस याच्यामध्ये संशय करून उच्छेद निर्माण करतो, सूज निर्माण करतो. उच्छेद म्हणजे वर येणारी घटना निर्माण करतो आणि वर येणारी घटना निर्माण करतो. आणि सहत म्हणजे स्थिर अशा पद्धतीने बंद झाला ते. सहत म्हणजे स्थिर असा शोफम, शोफ तम, तो शोफ जो आहे तम तो त्याला म्हटलं जातं.
निचयात म्हणजे 3 दोषांपासून तो होतो, असा तो शोफ सूज हे हा व्याधी होतो असं ते सांगत आहेत. निचयादः सर्व सर्व प्रकारचा शोफ हा त्रिदोषापासून होतो असं ते सांगत आहेत. आता त्याची टीका वाचूया आपण. कामला असेल तर हलिमक होतो का? कसं आहे, पांडुरोग आणि कमलामध्ये थोडी संप्राप्ती भेद आहे. काल आपण त्याच्याविषयी बोललो आहे ना. त्याला वायूचं प्रेरकत्व खूप आहे आणि कांबलेला पित्ताचं प्रेरकत्व खूप आहे. आणि कांबलेला पांडूला जरी वायूचं प्रेरकत्व वायू हा बलवान आहे पांडूमध्ये, पण व्याधी हा पित्ताचा आहे. कारण संप्राप्ती घडते पित्तापासून, सुरुवात पित्तापासून होते. आणि कांबलेचे सगळा पिक्चरच पित्ताचा आहे. कांबला हा ठीक आहे. त्यामुळे तो जो हलिमका आहे, लोडर आहे, तो पांडुरोगामध्ये अशी कलर्स दिसले आणि अशी लक्षणं दिसली तर तो हलिमक किंवा अलस असं म्हणायचं आहे. पण त्याला जर कांबलेत तशी दिसली, कांबलेत दिसण्याचा विषयच येत नाही. कांबलेत स्वतःचाच रंग सगळं पिवळं होऊन जातं आणि सगळंच हे दिसतं. त्यावेळी शावता येणार कधी? डायरेक्ट पिक्चरता येते ती सगळे अशा पद्धतीने. ठीक आहे. तर पुढची टीका वाचूया 21व्या श्लोकाची. बहिर्भूता स्थिरा, बहिर्भूता म्हणजे बाहेरच्या बाजूच्या, बहिर्भूता स्थिरा बहिस्थिरा, बाहेरच्या बाजूच्या ज्या स्थिरा आहेत त्या बहिस्थिर आहेत. बाह्य स्थिरा वायू पित्त रक्त कफान कर्मभूतान. बरोबर आहे. वायू जो आहे तो पित्त रक्त कफ हे जे आहे कफान हे कर्मभूत आहे. बहिस्थिरा कर्मभूता नित्वा उच्छेदम कुर्यात. आणि बहिर्स्थिरा ज्या आहेत त्या पण कर्मभूत आहेत आणि त्यांच्यामध्ये तो नेऊन त्यांना उच्छेद निर्माण करतो अशा पद्धतीने. नयते द्विकर्मकत्वात पित्तादयो बहिस्थिराश्च कर्म. बरोबर आहे की नेणे नयते नय धातू आहे. नय म्हणजे नेणे. नयते तर तो द्विकर्मक धातू आहे. तुम्हाला हे माहिती असेल की धातू हे 3 प्रकारचे आहेत. सकर्मक, अकर्मक आणि द्विकर्मक. मराठीमध्ये पण आहे. सकर्मक क्रियापद, आपल्या अकर्मक क्रियापद आणि द्विकर्मक क्रियापद. म्हणजे कसं होतं की कुठल्याही क्रियापदामध्ये जर 2 क्रिया असतील, एकाच वेळी 2 क्रिया असतील त्याला द्विकर्मक म्हणतात. एक क्रिया असेल तर ते सकर्मक आणि क्रियाच नसेल तर अकर्मक असं. म्हणजे आता सपोज मी म्हटलं की मी आंबा खातो आहे की नाही, तर त्याच्यात मी हा कर्ता आहे, आंबा हे कर्म आहे आणि खातो हे क्रियापद आहे. हे साधं वाक्य आहे, हे सकर्म वाक्य आहे. बरोबर आहे की याच्यामध्ये कर्म आहे. मी घाबरतो याच्यामध्ये कर्म आहे का? नाही, हे अकर्म क्रियापद झालं. बरोबर आहे. मी घाबरतो हे मी करता आहे आणि डायरेक्ट घाबरतो क्रियापद आहे. त्यामुळे हे अकर्म. आणि द्विकर्म कसं असतं की त्याच्यामध्ये मी भिकाऱ्याला पैसे देतो असं जर वाक्य असेल, मी भिकाऱ्याला पैसे देतो आहे ना. आता याच्यात मी हा करता आहे आणि देतो हे क्रियापद आहे आणि कर्म 2 येतात. मी भिकाऱ्याला देतो हे एक क्रिया येते आणि मी पैसे देतो ही दुसरी क्रिया होते. त्याला द्विकर्म म्हणतात. 2 कर्म होतं म्हणजे भिकाऱ्याला आणि पैसे. आता हे मराठीत ट्रान्सलेट केलं मी, पण संस्कृतमध्ये कसं होतं की ते द्विकर्म क्रियापद कर्म जे आहेत ते त्या 2 कर्मांना द्वितीय विभक्ती लागते वाक्यामधल्या, जसं इथं लागलेलं आहे. तर 2 क्रियापदांना 2 कर्मांना द्वितीय विभक्ती लागते त्या वाक्यामध्ये, त्यामुळे ते द्विकर्मक वाक्य होतं. तर अशी 16 प्रकारची द्विकर्मक क्रियापद आहेत. 16 आणि काहीतरी नंतर ऍड झालेली आहेत. बेसिक 16 जे आहेत काहीतरी आहे. त्याच्यात दंड, नय असे धातू येतात. दूध म्हणजे गाईचं दूध काढतो असं ते वाक्य आहे संस्कृतमध्ये. मराठी नाही ट्रान्सलेट होऊ शकत त्याचं. तर ते दूध
काढतो हे क्रियापद होतं आणि गाईचं दूध काढतो असे दोन क्रियापद. ते दुधती दधती धातू जो येतो ना, दुहती, त्या ह्याच्यात होतं ते. ठीक आहे. तर हे द्विकर्मकत्वात पित्तादयो बहिस्थिराश्च कर्म. हा तर हे जे कर्म जे आहे नयते हे दोन प्रकारचं द्विकर्मक होतो. पित्तादयो बहिस्थिराश्च कर्म, हा दोन प्रकारे कर्म होतं. एक ते पुढे सांगतायत की हा त्याने हे पण दिलेलं आहे, यथा अजाम नयती ग्राममिती. अजाम नयती ग्राममिती, हे जे वाक्य आहे हे द्विकर्मक वाक्य आहे. नय धातू पासून बनवलेलं द्विकर्मक वाक्य आहे. अजा म्हणजे शेळी. अजाचं काय द्विवचन द्वितीय आहे. अजा नयती ग्रामम, आणि ग्राममचं पण द्विवचन आहे. बरोबर आहे. जिथं दोन द्विवचन नव्हे द्वितीय विभक्ती आलेल्या आहेत की अजाची पण द्वितीय विभक्ती आणि ग्रामाची पण द्वितीय विभक्ती आहे. त्यामुळे कर्म दोन येतात की अजाला म्हणजे शेळी मराठीत ट्रान्सलेट म्हणजे हे होतं, मराठीत त्याचा अर्थ बदलतो, पण तरी असं आहे की शेळीला शेळीला गावाला नेलं जातं असं आहे. शेळीला गावाला नेलं जातं म्हणजे शेळीला आणि गावाला असं दोन द्वितीय विभक्ती आल्या आहे ना. म्हणजे शेळीला नेलं जातं आणि गावाला नेलं जातं, ही दोन कर्म त्या एकाच वाक्यात येतात. असं ते वाक्य होतं अजाम नयती ग्राममिती. ते तुम्हाला कारक प्रकरण जे आहे ना, कारिका, त्याच्यात सगळं ते पाहायला मिळेल. बर पुढे झालं. मग काय झालं, तेन अयम अर्थो अवतिष्ठते, की तेथे हा अर्थ आहे जाणायला हवा. तिथे हा अर्थ एक्सप्लेन केलेला आहे. काय अर्थ केलेला आहे, बही स्थिरासू पित्तादीन नित्वेती, की बाहेरच्या स्थिरांमध्ये पित्तादी यांना नेलं जातं. किम भूतो वायू, कशा प्रकारचा वायू, दुष्ट हा सन, म्हणजे कोपनही कुपित, हा कोपाद्वारे त्याच्या कारणांद्वारे कुपित झालेला असा तो वायू. किम भूतम उच्छेद, कशामध्ये किम भूतम काय उच्छेद निर्माण करतो, की त्वक्च मांसम च त्वग मांसे तेन सह आश्रय, की त्वचा मांसामध्ये, त्वचा मांस यामध्ये आश्रय घेऊन तो तिथे उच्छेद निर्माण करतो, सूट निर्माण करतो. आश्रय यस्य तम, ज्याचा आश्रय करतो तो. तैही ही अति ही शब्दो अवधारणे, इथे तुम्ही तैहिरी असं जे आलेलं आहे इथे वर जे आलेलं आहे श्लोकामध्ये, तिथे तुम्ही ही शब्द अवधारणे, ही शब्दावर तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट करा किंवा अभ्यास करा त्याचा किंवा त्याचा विचार करा. ही तसा अर्थ आहे पाठवणे. ही या शब्दाचा अर्थ आहे पाठवणे. म्हणजे वात पित्त कफ, पित्त रक्त आणि कफाला वायू पाठवतो, वायुद्वारे पाठवलं जातं किंवा ते स्वतः तिथे वायूच्या प्रेरकत्वाने तिथे बहिर्शिरांमध्ये जातात किंवा त्यांच्या शिरांमध्ये ते तिथे जाऊन रुद्ध होतात. असे सगळे अर्थ त्या ही द्वारे विचार करू शकता तुम्ही. असं तैहिर एव बहिस्थिरा प्राप्त, ते बहिर्शिरामध्ये प्राप्त होऊन त्याद्वारे पित्त कफ रक्तही त्याद्वारे ते रुद्ध गती त्यांना प्राप्त होते. तिथे त्यांची गती अडवली जाते. तिथे ते रुद्ध गती, तिथे गती ते अडवतात. आता एव संहत, आणि ते संहत म्हणजे समंतात धतम म्हणजे निश्चलम, जिथे ते हलत नाहीत. धत म्हणजे धारण करणे, तिथे ते पूर्ण त्या जागेला धारण करतात किंवा तिथे हलत नाहीत. निश्चल असं ते तिथं संपन्नम उच्छेदम अशा पद्धतीने तिथे तो उच्छेद निर्माण करतात. तिथे सूज निर्माण करतात. यतः च एवं वात पित्त कफही शोफः संजायते, अशा प्रकारे वात पित्त कफही कफांपासून शोफ निर्माण होतो. संजाती म्हणजे शोफ निर्माण होतो. तस्मात सर्वम शोफम निचयात, आणि त्यापासून सगळे जे शोफ आहेत ते निचयातील दोषापासून आहेत. दोषत्रयात आहू, दोषत्रयापासून सांगितलेले आहेत. ननो नो डाऊट एवं तत् इदम विरुद्धते, की हे जे आहे तुम्ही बोलत आहात 3 दोषापासून होतं की ते काय होतं, विरुद्धते, ते कॉन्ट्राडिक्टरी होतंय वरच्या वाक्याशी. पहिल्यांदा तुम्ही म्हणता की
दोषैही पृथक द्वयेही की पृथक दोषांपासून म्हणजे दोन दोन दोषांपासून हे होतात काय शोक होतात सर्वही म्हणजे दोषांच्या भिन्न भिन्न प्रकारातून शोक होतो असं सांगितलेलं जातंय. आणि आता तुम्ही म्हणताय की त्रय दोषात होत तीन सगळे शोक हे तीन दोषांपासून होत आहे. तरी दोन वाक्य एकमेकांच्या विरुद्ध आहेत असं सांगितलं जाते. तर आता ते पुढे आता ते आम्ही सांगतोय असं का ग्रंथाची रचना किती छान केलेली असते आहे की नाही. त्यांनाच प्रश्न पडतात आणि तेच उत्तर देत आहेत. हेतू विशेषही तू म्हणजे या श्लोकाची टीका वाचताना अरुण दत्ताने पुढचा पण श्लोक वाचला असणार आहे ना, असं जर लिहित असते आहे की नाही. टीका लिहित असताना एक श्लोक टीका लिहित असताना त्याचा पुढचा पण श्लोक त्यांनी वाचलेला असणार आहे आणि मग त्याने मागच्या श्लोकाचं हे लिहिलं असणार आहे. असं पद्धतीने ते लिखाण आहे ना. हेतू विशेषही तू हेतू विशेषांद्वारे जे काही हेतू आहेत ते विशेष जे हेतू आहेत त्याद्वारे विशेष हेतू रूपभेदान नवात्मक की जे रूपभेद निर्माण होतात ते किती होतात नवात्मा 9 प्रकारचे स्वतःचे भेद होतात. आत्मकम नव आत्मकम आत्मकम स्वतःचे की 9 भेद त्या स्वतःचे तयार होतात. कशामुळे हेतू विशेषामुळे. दोषैही पृथक द्वंद्वैही दोषैही तिन्ही दोषांनी वातपित्त कफाद्वारे पृथक द्वंद्व दोन दोन दोषाद्वारे सर्वैही अभिघातापासून अभिघातात विषादपी आणि विषापासून अशा पद्धतीचे 9 प्रकारचे हे होतात. काय होतात शोक होतात. वातपित्त कफ सन्निपात सर्वैही म्हणजे सन्निपात द्वंद्वज आणि अभिघात आणि विषज अशा प्रकारचे 9 होतात. इथं तू शब्द विशेषार्थ हा तू शब्द जो सांगितलेला आहे तो विशेष करून सांगितलेला आहे. तू शब्द तूचा अर्थ कधी कधी तू शब्द हा पादपूर्तीसाठी असतो श्लोकामध्ये. म्हणजे तिथला छंद व्यवस्थित बसावा पादपूर्ती व्हावी यासाठी कधी कधी तू असतो. स शब्द असतो ह शब्द असतो आहे ना. कधी कधी त्याचा विशेष अर्थ असतो. तूचा अर्थ विशेष अर्थ हे तू वाढवणे अशा अर्थाने आहे. वाढवणे अशा अर्थाने. हेतू विशेषही तू की विशेष जे हेतू असे वाढलेले आहेत अशा पद्धतीने त्याने रूपांमध्ये भेद होतो. कोणाच्या शोकाच्या लक्षणांमध्ये भेद होतो. अशा अर्थाने तो तू हा विशेषार्थ शब्द आहे असं ते सांगता येत. त्याचा पादपूर्तीसाठी अर्थ घेऊ नका. त्या तू शब्दाचा अर्थ असं ते सांगता येत दुसऱ्या अर्थाने. यद्यपि सर्वत्री दोषजा शोको तथापि हेतु विशेषैहि यो रूपभेदाः तस्मात् नवात्मकं शोकम माहू. की यद्यपि जरी सगळे शोक हे त्रिदोषजे जरी असते तथापि तरी पण हेतू विशेषाद्वारे हेतू विशेषयो हो त्याद्वारे त्यामध्ये त्यापासून रूपभेदात त्याचे रूपभेद जे आहेत लक्षणभेद जो आहे तस्मात त्यापासून नवात्मकम 9 प्रकारचा शोकम आहो शोक आम्ही सांगतो. तथाही यो अयम सन्निपातः तो एक सन्निपातापासून शोक हेतुर एव यो अयम सन्निपातः शोक हेतुर एषः कदाचित समम कृत्वा. आता ते सांगतायत की कशा पद्धतीने द्वंद्वज आणि सन्निपात होतं ते सांगतायत की यो अयम सन्निपातः शोक हेतुर एषः कदाचित समम कृत्वा कुप्यति कदाचित विषमम कृत्वा एक दोष द्विदोषज वृद्धी स्वरूपतयाः. हे हेतू कसे घडतात विशेष त्यानुसार एक दोषज होणार का दोन दोषज होणार का 3 दोषज होणार असं ते सांगतायत. जर शोभ हेतुर एषः कदाचित समम कृत्वा जर सम हेतू घडला तर म्हणजे तिन्ही दोषांना वाढवणारा असा जर एकच सम हेतू घडला तर त्रिदोषज होऊ शकतात
जर दोन दोषांना वाढवणारा एकच हेतू घडला तर तो द्वंद्वज शोक होऊ शकतो. अशा पद्धतीने कृत्वई एक दोषज द्विदोषज वृद्धी रूपस्तया अशा पद्धतीने ते शोकाचे प्रकार करतात ते सांगतात. वरचं जे प्रतिज्ञा आहे त्याला त्यांनी त्याचं विश्लेषण केलंय. एवं च विशेषैः यो लक्षणभेद हा तस्मात् नवप्रकारत्वं शोकस्य न्यायम एव. आणि अशा पद्धतीने हेतू विशेषाद्वारे लक्षणभेदाद्वारे शोकाचं 9 प्रकार पडतात हा न्याय आहे आमचा. म्हणजे उद्या तुम्ही 10वा प्रकार शोधून काढू नका असं. लक्षणभेदाश्च येषां स्पष्ट एव. लक्षणभेद जो आहे त्यांच्यामधला तो स्पष्ट आहे. तथा च अभिघाताद हेतुश्च यावद नाही सॉरी तथा च अभिघाताद हेतोश्च यथावत् अन्य लक्षणम विषाद हेतोः अन्य लक्षणम तद्वत् पृथक वातादेश यथावत् अन्य द्वंद्वजे च अन्यत सन्निपातजे च अन्यद इति. काय ना सोपं आहे. त्यांनी काय सांगितले की अभिघात हा हेतू असल्यावर लक्षण भिन्न होणार आहेत. विष हा हेतू असल्यावर भिन्न लक्षण होणार आहे. पृथक वाद असल्यावर लक्षण भिन्न होणार आहेत. द्वंद्वज असल्यावर त्या शोकाची लक्षणं भिन्न होणार आहेत. सन्निपात असला तरी त्याची लक्षणं भिन्न होणार आहेत हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे. एवं लक्षणम विशेषान नवात्मकम आहो. आणि ते लक्षणानुसार विशेष करून नव प्रकारचा शोक होतो. उपलक्षणम च इदम उपलक्षणम च इदम ही उपलक्षणम च इदम चिकित्सा विशेषाद अपि ही नवात्मका इति शोकः. किती 9 जे प्रकार झालेले आहेत शोकाचे त्याचा विचार चिकित्सेमध्ये त्याचा विशेष प्रकारचा विचार आपण करू शकतो. त्याची चिकित्सा ही विशेष प्रकारचे 9 वेगवेगळे 9 प्रकारचे चिकित्सा असं ते सांगतायत. पुढे जाऊया. 23वा श्लोक. द्विधा वा निज आगंतु सर्वांगैहि एकांगजम तम पृथु उन्नत ग्रथितता विशेषैश्च त्रिधा विदुः. सांगता येते की जे प्रकार की 2 प्रकारचा आम्ही शोक होतो. ते जे 9 प्रकार तर आहे तो त्याचे 2 प्रकार पडू शकतात. एक निज आणि आगंतुज, दुसरं सर्वांगज आणि एकांगज अशा प्रकारचे 2 प्रकारचे पडू शकतात. आणि एक पृथू म्हणजे विस्तीर्ण असा, उन्नत म्हणजे वर आलेला असा, आणि ग्रथित म्हणजे गाठी असलेला असा. असे विशेष 3 प्रकारचे प्रकार विदुः जाणा. विद धातू विद जाणणे. आपण विद्यार्थी म्हणतो ना तसं विद जाणणे. जो जाणणार आहे तो विद्यार्थी झालं. आता जे टीका अथवा निजागंतु भेदन द्विधा श्रवतुम आहो. निज आणि आगंतु भेदेनं तो 2 प्रकारचा सांगितला आहे. तथाचम शोकम सर्वांगजम सर्व शरीरजम एकांगजम एक अवयवजम च इति. आणि द्विप्रकारम आहो. पुन्हा 2 प्रकार पडतात. सर्वांगज आणि सर्व शरीरज आणि एकांगज एक अवयवज अशा पद्धतीने. पृथश्च पृथुः च उन्नतश्च ग्रथितश्च तेषां भावः पृथक् उन्नत पृथूचा तू ह्रस्व असतो आणि इथं उ आलाय. मग उचा उकार आणि हा तूचा म्हणून तो दीर्घ झालाय. पृथु उन्नत ग्रथिताः तथा विशेषाद तैः त्रिधा त्रिप्रकारः शोकम विदुः. ही 3 प्रकारचा शोक तुम्ही जाणायचा आहे. विदुरिति विद ज्ञाने इति अस्माद उसा आदेशः. ही त्यांनी सांगितलेलं आहे की विदुरिति विद ज्ञाये हा जो हे आहे तो ज्यावेळी तो धातू आहे. हे 2-3 धातू आहेत की अस्मात त्यापासून उस आदेश. उस म्हणजे प्रेझेंट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ.
वर्तमान काळ अशा पद्धतीने. उस आदेश, तो वर्तमान काळाशी आदेश देतोय आम्ही. विद्यार्थी शब्द पाहिजे होता तसं नाही ना, विदू शब्द आलेला आहे ना, तो विदू शब्द हा आम्ही वर्तमान काळाचा आदेश दिलेला आहे. उस आदेश. तुम्ही ते जरा व्याकरण अभ्यास केला की ते सगळं कळणार आहे, पण तरी मी सांगतो की हा वर्तमान काळ अशा पद्धतीने तुम्ही तो विदू हा शब्द तुम्ही बघा. सगळं पाणिनी अष्टाध्यायी आहे, सगळं त्यात सगळं डिटेलिंग आहे. लघुसिद्धांत कौमुदी वाचलं तरी सगळं बरं सगळं कळते. बरं. पृथत्वेन विस्तीर्ण, पृथत्वेन विस्तीर्ण होऊन अशा पद्धतीने पृथू म्हणजे विशेषण असंही विशेष आहे. विस्तीर्ण शोक होतो. तथा उन्नतत्वेन, तथा उन्नत होऊन असं अशा पद्धतीने. तथा ग्रथित स्वरूपत्वेन, ग्रथित स्वरूप होऊन गाठाळलेला अशा पद्धतीने विशेषण योज्यम, त्या पद्धतीने त्याचा विचार करा. हा आता 24व्या श्लोकाला आलोय आपण. कोणाचा माईक चालू झाला? माईक चालू झाला की त्यालाच वाचायला देणार मी आता. बर. सामान्य हेतू शोफानाम, शोफाचे जे सामान्य हेतू आहेत, दोषजानाम विशेषता, हे शोफाचे सामान्य हेतू पण आहेत आणि दोषज शोफांचे विशेष हेतू आहेत असं ते सांगतात. विशेषता. 24वा श्लोक वाचते मी, त्याला श्लोक पूर्ण वाचतो म्हणजे कळतो अर्थ पटकन. व्याधी कर्मो उपवासादि क्षीणस्य भजतो द्रुतम अतिमात्रम अथा अन्यस्य गुरु आम्ल स्निग्ध शीतलम लवण क्षार तीक्ष्णोष्ण शाकांबू स्वप्न जागरम. मृद ग्राम्य मांस वल्लूरम अजीर्ण शममैथुनम पदाते मार्गक्रमणम यानेन शोभिना अपिवा श्वास कासा अतिसार अर्श जठर प्रदर ज्वरः विसुची अलसक छर्दी गर्भिणी विसर्प पांडवाः अन्ये च मिथ्योपक्रांताः तैः दोषाः वक्षति स्थिताः ऊर्ध्वं शोकमध्ये बस्तो मध्ये कुर्वन्ति मध्यगाः सर्वांगगाः सर्वगतं प्रति अंगेषु तदाश्रया. हे वाचताना तुम्ही टीकाच जवळ ठेवा. दुसरं कुठलंही पुस्तक जवळ ठेवू नका, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट कळेल. असे खूप शब्द आले, श्लोक मोठा असला, अर्थ कळाला नाही, कळत नसला तर सरळ ते श्लोकाचे शब्द असे सेपरेटली लिहायचे. म्हणजे काय, सामान्य हेतू हे प्रथमामध्ये आलंय, बरोबर आहे ना. त्याच्यात अजून या पहिल्या वाक्यामध्ये प्रथमामध्ये कोण कोण आलंय? सामान्य हेतू. शोकानाम हे प्रथमामध्ये नाहीये. दोषजानाम हेही नाहीये. हे काय आहे? सगळं षष्टी मधलं आहे ना. मग काय विशेषतः, विशेषतः मध्ये पण प्रथम आलंय. मग विशेषतः याला जोडायचं कोणाला? सामान्य हेतूला. आणि शोकानाम दोषजानाला जोडायचं, म्हणजे सामान्य हेतू आणि विशेषतःच. हे सामान्य हे विशेष हेतू कोणाचे आहेत? शोफानाम दोषजामच. लक्षात की शोफाचे आहेत आणि दोषांचे विशेष हेतू आहेत, असं जोडू शकता तुम्ही आणि वाक्य बनतं. कर्ता सेपरेट काढायचं, कर्म सेपरेट काढायचं, कर्माला विशेषण असेल तर ते कर्माला जोडायचं आणि क्रियापद सेपरेट काढायचं, की त्याचा पूर्ण अर्थ तुम्हाला कळतो. बर. पुढे व्याधी कर्म जी आहेत म्हणजे पंचकर्म जी आहेत ती. व्याधी कर्म उपवासादी ज्या काही गोष्टी आहेत त्याने क्षीण झालेला भजतो द्रुतम, भजतो म्हणजे खाणे, भज सेवने, भजतो खातो काय? द्रुतम म्हणजे पटकन खातो, फटाफट खातो. द्रुत म्हणजे द्रुतगती मार्ग, म्हणजे म्हणतो ना आपण पटकन जाणारा मार्ग असा. द्रुतमला 6 लिहिलंय,
द्रुतो. द्रुतचा अर्थ तोडरने द्रवम असा केलाय, की असा जो माणूस जो आहे क्षीण झाला तो द्रवम जलप्राय भोजनम, द्रुतमचा अर्थाने द्रवप्राय, ज्याच्यामध्ये द्रव खूप आहे असं लिक्विड भोजन, जो लिक्विड भोजन खातो, अशा पद्धतीने त्याने तोडरने म्हटलेलं आहे. तोडरांची पण जी काही छोटे मोठे जे काही त्यांनी जे ते म्हटले ते पण लक्षात घेण्यासारखे विषय असतात. बर, ठीक आहे. नुसतं खातो नाही तर लिक्विड डाएट जास्त खातो. कारण द्रु धातू संस्कृतचा फायदा आहे की तुम्ही त्याचे शास्त्राच्या आधारावर म्हणजे व्याकरणाच्या आधारावर तुम्ही त्या धातूचे वेगवेगळे अर्थ हे करू शकता. तुम्ही संधी विग्रह कसा करता, शब्द विग्रह कसा करता, त्यानुसार तुमचा अर्थ विग्रह होतो आणि एकाच शब्दाला अनेक अर्थ होऊ शकतात, ते विरुद्ध अर्थ एकमेकांचे होऊ शकतात, असं सगळं होऊ शकतो. द्रुतमचा अर्थ घाईघाईत खाणे असा येऊ, द्रुतमचा अर्थ भजतो द्रुतम, म्हणजे लिक्विड असलेलं जास्त खाणं, अशा पद्धतीने अर्थ करता येतो. हे सगळे जे लेखक आहेत, अरुणदत्त आहेत, हे तोडर असतील, हिंदू असतील, चंद्र असतील, हे जे खाली लिहिलेले जे आहेत ना, हे सगळे संस्कृत पंडितच होते. आलं लक्षात? ते चिकित्सक होते, वैद्य होते, हे नंतरचा भाग, पण ते भाषा पांडित्य त्यांना होतं आणि म्हणून हे सगळं ते करू शकले. ठीक आहे. तर अतिमात्रम काय लिहिलंय? अतिमात्रम मात्रम आता अन्यस्य, की जास्त प्रमाणात खाल्ल्याने, एकदम पटपट खाल्ल्याने किंवा जास्त प्रमाणात खाल्ल्याने. सात लिहिलंय थ अन्न. अन्न अन्न असा शब्द पण तुम्ही करू शकता. अतिमात्रम अथा अन्न अन्नस्य असंही तुम्ही करू शकता. यण संधी न करता अन्नस्य असं तुम्ही करू शकता. तुम्ही सांगितले की जास्त प्रमाणात खाल्ल्याने. गुरु आम्ल स्निग्ध शीतलम, गुरु आम्ल स्निग्ध अशा पद्धतीचं, शीतल थंड अशा पद्धतीचं खाल्ल्यामुळे. लवण क्षार तीक्ष्ण उष्ण शाक अंबू स्वप्न जागरम, की मीठ खाल्ल्याने, क्षार युक्त खाल्ल्याने भोजन, तीक्ष्ण असं उष्ण भोजन खाल्ल्याने, आणि काय शाक म्हणजे पालेभाज्या युक्त असं भोजन खाल्ल्याने, अंबू खूप पाणी पिल्याने, स्वप्न जागरण म्हणजे रात्री जागरण केल्याने, मृद म्हणजे माती खाल्ल्याने, ग्राम्य म्हणजे ग्राम्य मांस म्हणजे कोंबडी बिंबडी जे काय ते खाल्ल्याने, वल्लूर म्हणजे शुष्क मांस, वल्लूर मांस, वल्लूरम अजीर्ण झाल्याने, श्रम मैथुनम की श्रम आणि मैथुन केल्याने अति प्रमाणात. 4 नंबर लिहिलेला आहे. 4ला काय श्रम मैथुनम. अजीर्णे सती अध्वादिनाम जाते श्रमेच सती मैथुनम. की ज्यावेळी अजीर्ण असतं त्यावेळी अध्वादिनाम की चालण्यासारखे श्रम करणं आणि मैथुनादी क्रिया करणं, अजीर्ण असताना असं करणं, हे असा अर्थ तिथे अपेक्षित आहे असं तोडर म्हणतायत. आपण अर्थ काय घेऊ श्लोका वाचल्यावर, की अजीर्ण असताना, श्रम जास्त झाल्यावर, मैथुन जास्त झालं असं करू, पण तोडरांनी असं हे सगळं सांगितलेलं आहे. बर, पदाते मार्गगमनम, की चालल्याने, खूप मार्गगमनम पायाद्वारे खूप चालल्याने अशा पद्धतीने. यानेन म्हणजे जी काही वाहनं आहेत त्या काळाची ती सगळे त्याद्वारे. शोभिना अपि वा, एक शोभन होतो. अपि वा यानाद्वारे चालल्याने जे काही शरीरामध्ये शोभन म्हणजे इरिटेशन होणं, असं अशा पद्धतीचं होत ते. त्याद्वारे वा म्हणजे किंवा श्वास कास, हे व्याधी सांगितले. कास अतिसार, अर्श, जठर म्हणजे उदर, प्रदर आणि ज्वर यामध्ये
विसूचिका, अलसक, छर्दी, गर्भामुळे म्हणजे गर्भपीडनामुळे, विसर्प, पांडुरोगामुळे, अन्यच मिथ्या उपक्रांता तैही दोषाः वक्षसि, की अन्य अन्य प्रकारचे मिथ्या उपक्रांता म्हणजे चुकीच्या ट्रीटमेंट केल्याने आहे. खूप व्यवहारामध्ये तुम्हाला प्रॅक्टिसला बघायला मिळतं आहे ना. कुठल्या तरी एखादी ट्रीटमेंट हायपरटेन्शनची किंवा अशी ट्रीटमेंट करून पेशंट येतो आणि पायाला सूज आली असते ॲलोपॅथीच्या औषधांनी, तर ती चुकीची ट्रीटमेंट ही या सदराखाली तो ते कारण येतं. मिथ्या उपक्रांता, कारण वेगळं असतं आणि वेगळ्याच प्रकारे ट्रीटमेंट दिलेली असते. आणि ही मिथ्य उपक्रांत अशा पद्धतीने मिथ्य उपचार अशी उपचार केल्याने येणारी सूज तुम्हाला व्यवहारात खूप बघायला मिळते. ते कारण मिळत नाही तरी ही कारण असतात, आपल्याला मिळत नसतं. आपण केस पेपर लिहितो आणि मी विचारतो कारण शोध, अजून कारण शोध असं कोणाला सांगितलं तर पुढून मेसेज येतो की काय स्पेसिफिक अजून कारण नाही, तर आपण ती शोधत नाही, आपण विचारत नाही, म्हणून ती स्पेसिफिक मिळत नाही. तर चुकीची ट्रीटमेंट करणं हे स्वतःचं कारण आहे, हे लक्षात ठेवा. मिथ्या उपक्रांता तैही दोषाः, त्या प्रकारचे दोष वक्षस्थि स्थितः, वक्ष म्हणजे वरचा भाग, पोटाचा वरचा भाग, ऊर्ध्वम, ऊर्ध्व झाले की ते वर छातीला सूज आणतात, वरच्या भागाला सूज आणतात. शोफम अधो बसतो, अधोभागी गेला तर तो बस्ती भागी गेला तर तो बस्ती सप्तमीमध्ये, बस्तीमध्ये गेला तर तो अधोभागी सूज आणतो. आणि मध्यभागी गेला, मध्ये कुर्वंती मध्यभाग, आणि मध्यभागी गेला तर तो मध्ये सूज आणतो शरीराच्या. सर्वांगाः सर्वगतम प्रति अंगेषु तदाश्रयः, की सगळ्या शरीरात गेला श्लोक की दोष गेला की सर्व शरीरात सूज येते आणि एकाच अंगात गेला की तो एकाच अंगाला सूज येते. तर तुम्हाला व्यवहारामध्ये जनरल प्रॅक्टिस मध्ये बघत असाल की जो आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतो ते त्यांमध्ये बघत असाल, जे पेशंट तुम्ही बघत असाल, जे कॉलेजला असतील, इंटर्नशिपला बघत असाल, सूज असलेले पेशंट तुम्हाला खूप मिळतात. मग पायाला सूज आहे, चेहऱ्याला सूज आहे, हाताला सूज आहे, कशाला सूज आहे, शोध असते. आणि ती तुम्ही ज्यावेळी प्रश्न विचारतात निदान ऍटलिस्ट 24, 25, 26, 27, 28 ह्या श्लोकांमधून तुमचे प्रश्न गेले पाहिजेत. आलं लक्षात? म्हणजे काय की तू जास्त जेवतोस का, तू लिक्विड डाएट खातोस का, तू कुठलं पंचकर्म करून घेतलंयस का, जे चुकीच्या पद्धतीने, तू जास्त उपवास करतोस का, तू मिठाचे पदार्थ जास्त खातोस का, तू क्षारयुक्त पाणी आहे का, तीक्ष्ण उष्ण असं अन्न सेवन करतो का, शाक सेवन जास्त आहे का, पालेभाज्या कुठेतरी जास्त खायला सांगितलेल्या असतात तो खूप मोठ्या प्रमाणात पालेभाज्या खात असतो, तर शाक सेवन केलंय का, अति आंबूपान आहे का, रात्री जागरण आहे का, माती खाण्याची सवय आहे का, मांसाहाराचं सेवन जास्त आहे का, तू जर मांसाहार आणतोस तर कधी आणतोस, तर काहींना ते आदल्या दिवशी आणायचं किंवा अशा पद्धतीचं असतं तर ते वल्लूर मांसामध्ये जातं प्रकरण, तर अशा पद्धतीचं मांस सेवन करतोस का, तुला अजीर्ण आहे का, आणि अजीर्ण असतानाही कर्म होतात का, श्रम मैथुन आदी कर्म होतात का, वारीला जाऊन आलायस का, म्हणजे खूप सतत कुठेतरी जाणं, वारीला जाणं किंवा कुठेही खूप चालणं फिरणं असं होतंय का, किंवा तू जर वाहन प्रवास करत असेल, शिक्षक असेल तर 10 किलोमीटर रोज बाईकचा प्रवास करत असेल तर रस्त्याला खड्डे खूप असतात, तर अशा पद्धतीचं क्षोभ होतोय का, क्षोभ होणं ही शोकाचं कारण आहे. आणि बाकीच्या व्याधी ज्या आहेत, श्वास आहे का, कास आहे का, अतिसार आहे का, अर्श आहे का, उदर आहे का, ज्वर आहे का, सगळ्या व्याधी. तर एवढे तरी प्रश्न नुसत्या सुजेसाठी तुम्ही विचारले गेले पाहिजे. असं बोलून चालणार नाही की नाही मला मिळालंच नाही, हेतू तुम्ही विचारलेले नसतात. त्यामुळे हे सगळे हेतू तुमच्या याच्यामध्ये असे लिहून ठेवा म्हणजे विचारताना किंवा काही करा, तर हे हेतून ऍटलिस्ट मिनिमम एवढे 40-50 प्रश्न तुम्हाला पडायला हवेत, पेशंटला तुम्ही विचारायला हवेत. म्हणजे गुरु पदार्थ खाल्ल्यानंतर सूज येणार असेल तर लघु पदार्थाचा आहार देणं, स्निग्धातून सूज येत असेल तर वृक्ष पदार्थाचा आहार देणं, अतिमात्र अन्न खात असेल तर त्या पद्धतीचा आहार देणं, यानादी क्षोभनातून शोष येत असेल तर ते निदान वर्ज करणं. म्हणजे तो जर म्हणेल की मला बाईकने प्रवास करतो 10 किलोमीटरने, खूप गाडी व्हायब्रेट होते, खड्डे खूप असतात, तर तू 4 व्हीलरने जा किंवा असं काहीतरी निदानाचं किंवा
की तुझी सूज ही ह्याच्यामुळे येते हे तरी सांगणं पेशंटला, की त्याला कळणं सूज कशामुळे येते, हेही महत्वाचं आहे. हा, आणि हे जे व्याधी आहेत त्या व्याधींचं परतंत्र अशा पद्धतीने जी सूज येते तोही विषय आहे. हे निदान पेशंटला कळावं की त्याची सूज कशापासून येते. की मिथ्य उपचार आपण तू जी काही ॲलोपॅथीची औषधं घेतली कुठलीही जी औषधं घेतलेली आहेत तू त्या आजारावर घेतलेली चुकीची चिकित्सा आहे, उदरावर घेतलेली चुकीची चिकित्सा आहे. म्हणून किंवा बल्द गदोदर असतं किंवा अशा पद्धतीचे उदर असतात, वातोदर असतं, आणि मग वातोदर आहे आणि सुक्रालफेट आणि काय मॅग्नेशियम मिल्क पूर्ण हे घेतात, ते लॅक्झेटिव्ह इरिटंट लॅक्झेटिव्ह घेतात आणि ते वात खूप होतो आणि मग ती सूज चढते. अशा पद्धतीचे ते मिथ्य उपचार आहेत. ते लक्षात. तर हे मिथ्य उपचारातून आलेली सूज अशी ती प्रश्न विचारले गेले पाहिजेत पेशंटकडे. कारण हे पेशंट तुमच्याकडे खूप येतात, प्रत्येकाकडे येतात. सर एक बोलू? बोला. दुसरं वाक्य ना, व्याधी कर्म उपवास आदी. उपवास आदी म्हणजे इथं ट्रीटमेंटचे 2 पार्ट आहेत ना, शमन आणि लंघन आणि शोधन आणि शमन. तर व्याधी कर्म म्हणजे ते शोधन मध्ये गेलं आणि उपवास आदी म्हणजे लंघन आणि कर्म. उपवास शमनामध्येच येतं ना. मग ते शमनादी सगळ्याच चिकित्सांचा विचार व्हायला पाहिजे. सगळ्या चिकित्सा आता टिकेत येणार ते आता सगळ्याच चिकित्सा आल्या. उपवास म्हणजे सगळं झालं. ज्याच्याने तुमचं लंघन होणार आहे, ज्याच्याने तुमचा वात प्रकोप होणार आहे, ज्याच्याने तुमचं जेवण कमी आणि काम जास्त, अशा पद्धतीचे जे काही आहे ते सगळं व्यायाम सगळं आलं त्याच्यात. चालेल. तर असं सगळं तुम्ही विचारायचं पेशंटला. नाहीतर सूज आली आणि केस पेपर आलं की तर सूज आली, मी काही कारण विचारलं, काही कारण मिळाली नाही, आता हे एवढं विचारलेलं नसतं आणि म्हणून मग मी रिप्लाय देत नसतो कधी कधी. तर असं असतं. ठीक आहे. त्यामुळे पेशंट प्रत्यक्ष बघणं हे फार गरजेचं असतं. बस पुढे जाऊया आता. ठीक वाचूया. म्हणजे हा श्लोक आणि डबल वाच, टिबल वाचा, डबल सारखा वाचा, जेणेकरून तुमच्या डोक्यात परफेक्ट बसेल. किंवा पाठ करून टाका. वक्ष मानो. आता आम्ही सांगतोय काय, गुरु आम्ल स्निग्धको वर्ग, हे ज्या वर्गातली जे आहेत, गुरु वर्गातले जे आहेत, मग ते कांदे पोहे असतील, कांदे पोहे खातोय पेशंट आणि मग यानाचा प्रवास करतोय 10 किलोमीटर खड्ड्यातून दगदग प्रवास करतोय आणि मग सूज चढते. तर गुरु आम्ल वर्गाचं सगळं उगाच सकाळी उठायचं, 2 लिंबू पिळायचे आणि पाणी प्यायचं, उगाच करतात. अशा पद्धतीने घेणं. तर या सगळ्या वर्गांमध्ये शोक येऊ शकतो. श्वेतूनाम निजा आगंतुंच सामान्य हेतू, निजानाम आगंतुनाम च सामान्य हेतू, उत्पत्तौ कारणम, हे जे आहे ते उत्पत्ती कारण आहेत, शोकाची उत्पत्ती कारण आहेत. दोषजानाम शयतूनाम, चला पटापट वाचतो, हा श्लोक संपवतो. ठीक आहे. दोषजानाम श्वेतूनाम पुन्हा अतिशयन हेतू, हा जो हेतू आहे ते अतिशयन झालं पाहिजे. एकदाच उपवास केला की लगेच सूज येणार आहे का? नाही. एकदाच यानाने प्रवास केला की सूज येणार आहे का? नाही. हे सगळं एकदाच घडलेलं नाही, हे सतत घडल्यानंतर होणारी गोष्ट आहे. न तथा आगंतु नाम इति विशेष शब्देन द्योतते, की आगंतु असा विशेष आम्ही हे नाही केलेला आहे. जरी ते आगंतु कारण असलं तरी पूर्ण दोषाचेच हे होणार आहे. अशा पद्धतीने व्याधी कर्म उपवासादिभिः क्षीणस्य, म्हणजे या कर्माद्वारे क्षीण झालेल्या व्याधीना म्हणजे ज्वरादीनाम क्षीणस्य तथा कर्माणाम पंचविधेन जी कर्म आहेत ती वमन विरेचन निरुह अनुवासन न अस्य आख्येन तथा, हे असं हे सगळं डिटेल सांगितलेलं नाही, पण हे सगळं तुम्ही घ्यायचं आहे. तथा उपवासेन आदी ग्रहणाद अन्येन, की उपवासाचे जे अन्य प्रकार आहेत तेही सगळे ग्रहण करायचे तुम्ही. मार्गादिनाम क्षीणस्य, आणि असा तो मार्गादिनाम क्षीणस्य जो आहे तो द्रुतम कृत्वा, म्हणजे सहसैव गुरुवादिकम, की अचानक तो गुरुवादिकम अन्न पदार्थ भजता, तो त्याने जर खाल्लं, द्रुतम म्हणजे अचानक, इथं त्याने द्रुतचा अर्थ अचानक केलाय, तोडरने द्रुतचा अर्थ वेगळा केलाय. दोघंही बरोबर आहे. अतः इति समुच्यते,
अतः इति समुच्यते. हे सगळं हे जे प्रकरण आहे ते तुम्ही एकत्र घ्यायचं आहे. हा, म्हणजे हे सगळं क्षीण झालेल्या मनुष्याने नंतर अन्नपान अशा पद्धतीने केलं तर ती प्रकरण ती संप्राप्ती घडणार आहे. व्याधी क्षीण लक्षणेभ्यः व्याध्यादि क्षीण लक्षणेभ्यः सकाशाद अन्यस्य स्वस्थाः देहे स्वस्थादेहे असं आहे. स्वस्थादेहे अपि ही अतिमात्रम. की हे जे ही जी व्याधी लक्षणांपासून जे आम्ही एक्सप्लेन केलंय ते अतिमात्र, हे सगळं अतिमात्र प्रमाणात झालं पाहिजे. हा, जी स्वतःची जी कारणं आहेत ती अतिमात्र अशा पद्धतीने झाली व्हायला हवीत. हा, मात्राम अतिक्रम्य भजतो दोषाम वक्षस्थित. आणि अतिमात्र घडल्यावर होणार आहे. एकदाच सगळं केल्यावर होणार नाही. एकदाच मी आंबट पाणी पिलं की लगेच शोक येणार आहे असं नाही. ते नित्य नियमाने घडलं पाहिजे. हा, अशा पद्धतीने दोषा वक्षस्थी स्थित, म्हणजे जो वरच्या बाजूला वक्षभागी जो स्थित होतो, ऊर्ध्व जो असतो शोका कुर्वंती. प्रकृतत्वाद वक्षसहा ऊर्ध्वम प्रकृतीतः वक्ष हा पदे ऍबडॉमिनला पण वक्ष म्हणतात. म्हणजे पोटाला पण वक्ष म्हणतात आणि पण मुख्यतः छातीला वक्ष जास्त म्हटलं जातं. प्रकृतत्वाद त्याची प्रकृती जी आहे वक्षाची ती ऊर्ध्वभागी अशी आहे. बसतो स्थित, बस्तीमध्ये स्थित असा जो आहे होतो जो दोष तो अधहा शोकम कुर्वती, तो खालच्या बाजूला नाभीच्या खालच्या बाजूला शोक येतो. मध्ये स्थित हा दोषा मध्ये शोकम कुर्वती, आणि मध्ये जो येणारा शोक मध्ये जो सूज येते ती मध्ये जो दोष जातो तो मध्ये सूज निर्माण करतो. ग्राम्याणाम म्हणजे ग्राम्य जे सांगितले आहे ते चटक कुक्कुटादीनाम मांसम ग्राम्य मांसम. चटक म्हणजे चिमणी आणि कुक्कुटादीनाम म्हणजे कोंबडीचं जे मांस आहे ते ग्राम्य मांसाचं सांगितलं आहे. वल्लूर म्हणजे शुष्क मांस म्हणजे कोरडा मांस. हा, म्हणून मांस सेवन करताना सद्य होता सांगितलंय की आता फ्रेश कट करून जे घेतलं तेच मांस एक्सेप्टेबल आहे. बरं, नंतर स्वप्नो अत्र आह स्वप्नो जागरश्च रात्री जागरो बोध्यम. स्वप्न अत्र आह स्वप्न जागरण जे सांगितलंय ते रात्री जागरण सांगितलेलं, दिवसा नाही, रात्री जागरण. असं अर्थ घ्यायचा आहे. बोध्यम बोध इति अयम बोध्यम. यानेन तुर्गादिनाम. यानेन जे सांगितलेलं आहे ते तुर्गादीन. यान म्हणजे घोडा, तुर्ग म्हणजे घोडा. तुर्ग म्हणजे घोडादी म्हणजे जे टांगा बिंगा आहेत त्या पद्धती. पूर्वीच्या काही घोड्याचीच वाहन होती त्या पद्धती. त्याला काय सस्पेन्शन अशी काही नव्हती, त्यामुळे ते खूप क्षोभ होण्याची कारणं खूप आहेत. म्हणजे मूत्राघातात पण आलेली आहेत अशा पद्धतीचं. क्षोभिणा शरीर सौरंभ जनकेन. क्षोभिणा म्हणजे शरीर सौरंभ म्हणजे सुरुवात होणे. शरीरामध्ये त्याची त्या सुरुवात होते अशा पद्धतीने वाहन प्रवास. तथा श्वासादय हा पांडू पर्यंतम रोग हा प्राधान्याने. हे श्वासापासून पांडू रोगापर्यंतचे जे रोग आहेत त्यामध्ये प्राधान्यानं. तथा अन्य पण रोग जे आहेत ते श्वासकासादी व्यतिरिक्त रोग. हा श्वासकासादी व्यतिरिक्त रोग जे आहेत त्यांच्यामध्ये मिथ्यो उपक्रांत चुकीची ट्रीटमेंट केल्यानंतर मिथ्यो उपचार अयथा उपक्रांत की शास्त्र सोडून अयथा अशास्त्रम उपक्रांत शास्त्र सोडून जे उपचार केले जातात. लक्षात म्हणजे काय की खूप पाणी पिलं, खूप पाणी सतत नंतर जर सूज येत असेल तर त्याला लॅसिक दिलं तर ते काय आहे, अशास्त्र उपक्रांत आहे ना. तर अशा पद्धतीने मिथ्योपचार केल्यानंतर सूज येणारी आहे. शोफ हेतवाहा हे शोफाचे हेतू आहेत. तैहि अपि दोषाः वक्षस्थि स्थितः ऊर्ध्वं शोका कुर्वन्ति. त्या प्रकारे ते झालं. परत रिपिटेशन झालं मध्ये प्रति अंगेषु तदाश्रयः शोभवन्ति. प्रति अंगेषु प्रत्येक अंगामध्ये तदा आश्रय होऊन तो शोफ निर्माण करतो. ठीक आहे, थांबूया. कळाला?